बाकी कोणावरही टीका करू नका, आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांना सुप्रिया सुळेंचे आदेश. अनिल देशमुखांना काटोल विधानसभा मतदारसंघात पराभवाची भीती, त्यामुळे जाणीवपूर्वक फडणवीसांना लक्ष्य करत असल्याचा आशिष देशमुखांचा दावा. फडणवीसांबाबत सुळे वक्तव्य करून युतीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्या फार हुशार आहेत. त्यांचं हे राजकारण महाराष्ट्र आणि आम्हाला समजतंय. खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य. सुसंस्कृत महाराष्ट्राची शिंदे आणि भाजपनं वाट लावली. बदलापूर गोळीबार प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची टीका. रामदास कदमांचा मुलगा आमदार योगेश कदमांना भाऊबंदकीचा सामना करावा लागणार. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्या समोर नवं आव्हान. चुलत भाऊ अनिकेत कदम विरोधात प्रचार करणार. नागपूरमध्ये भाजप विधानसभेच्या सर्व जागा लढणार. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती. सोलापूरमध्ये काँग्रेसचा 11 पैकी 6 जागांवर दावा. काँग्रेसच्या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटेंची मागणी. चेतन नरोटेंच्या मागणीला प्रणिती शिंदेंनी देखील दुजोरा दिलाय. ठाकरे गटाची यादी अधिकृतपणे सामनामध्ये येते. मुंबईतल्या 22 जागांवर यादी जाहीर झाल्याची शक्यता अनिल देसाईंनी फेटाळली. परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा दावा. आपण देव झालो असं स्वतःला कोणीही म्हणवून घेऊ नये. तुमच्यातलं देवत्व लोकांना ठरवू द्या. मोहन भागवतांचं वक्तव्य. क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखं कधीही होऊ नये असाही सल्ला. निलेश राणेंना सोलापुरातील एमआयएमच्या फारुख शाब्दी यांचं आव्हान. विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंना जागा दाखवून देणार. निलेश राणेंच्या टीकेला सोलापुरातील एमआयएमच्या फारुख शाब्दी यांचं प्रत्युत्तर. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. पहिल्या तिमाहीमध्ये 70,000 कोटींची गुंतवणूक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. परकीय गुंतवणुकीबाबत फडणवीसांचा दावा बोगस. खरं तर यांनी गुजरातलाही महाराष्ट्राच्या पुढे नेऊन ठेवलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. कडेगावमधील सभेमध्ये जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये गप्पा रंगल्या. दोघांमध्ये रंगलेल्या मनसोक्त गप्पा हा कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरला. रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरेंना सुनील तटकरेंकडून समज. राज्यपाल नियुक्त आमदारांसंबंधी अजून निर्णय नाही, त्यामुळे प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना. मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा 5 वर्षांपासून अडगळीत. मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धूळ खात पडल्याची चर्चा. एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. जयदीप आपटेच्या बचावासाठी उभी ठाकलेली कायदेपंडितांची फौज पूर्णपणे भाजपशी संबंधित. संजय राऊतांची भाजपवर पुन्हा बोचरी टीका. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजामध्ये आंदोलन. कार्यकर्त्यांकडून रविवारी राज्यभर आंदोलनाचा इशारा. जितेंद्र आव्हाडांविरोधात संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनानं मदत देणं बंद केल्याचा आव्हाडांनी आरोप केला होता. मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन. शिवाजी पार्कवरच्या मीनाताईंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकांवर आज हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी. मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहे. सांगलीमध्ये ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची बैठक. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि लक्ष्मण हाकेंसह प्रमुख नेते उपस्थित राहणार. बैठकीतून ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. ठाणे पालिका आयुक्तांसोबत वाहतूक अधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक. बैठकीत ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढला जाणार. मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे ते कोलाड परिसरात मोठी वाहतूक कोंडी. 10 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीमध्ये एका कारची एसटीला मागून धडक. कारचं मोठं नुकसान. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी. गणेशोत्सवासाठी पुणे कराड मार्गे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुण्याकडून येणाऱ्या लेनचाही पोलिसांकडून वापर. मुंबई गोवा हायवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. सुकेळीखिंड लोणेरे परिसरात वाहनांच्या रांगा. पावसाच्या सरी आणि महामार्गावरच्या चिखलामुळे वाहतूक मंदावली. साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये वाहतूक विस्कळीत. घाट चढताना 2 ट्रक बंद पडले. अपघातस्थळी पोलीस आणि क्रेन दाखल. ट्रक हटवण्याचं काम सुरू.
गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 310 गाड्या धावणार. मध्य, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं 310 विशेष फेऱ्या. कोकणातल्या 8 स्थानकात प्रथमोपचार केंद्र. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून बाजारपेठा फुलल्या. दादरच्या बाजारपेठेत साहित्याच्या खरेदीसाठी तुडुंब गर्दी. बाप्पा खुलून दिसावा, बाप्पाचं मखर खुलून दिसावं यासाठी पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात फुल खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी. झेंडू, गुलाब, चमेली अशा विविध प्रकारच्या फुलांची मागणी. विदेशी तरुण-तरुणींना शिवकालीन मर्दानी खेळाची भुरळ. पुण्यामध्ये यंदा जर्मनीची तरुणीही मर्दानी खेळ सादर करणार. शिवाजीराजे मर्दानी आखाड्यात जर्मनीच्या तरुणीचा सराव. नंदुरबारमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींच्या आगमन मिरवणुकांना सुरुवात. पारंपरिक वाद्याच्या तालावर लेझिम नृत्य करत बाप्पाचं आगमन. नागपुरातील वाघोली गावात पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू. महिला बचत गटानं सुपीक माती, शेणाचा वापर करून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवल्या. यंदा या महिलांना तब्बल 2,500 गणपती मूर्तींची ऑर्डर. भंडाऱ्यामध्ये गणरायाच्या आगमनाची लगबग. मूर्तिकार शेवटचा हात फिरवण्यात मग्न. मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान बेस्टची 24 तास सेवा. 7 ते 16 सप्टेंबर या काळामध्ये 9 मार्गांवर 27 अतिरिक्त बसेस धावणार. घोडबंदर रोडवर अपघात. एसटी बस चढली डिवायडरवर. ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एसटीचा अपघात. नवी मुंबईकरांना बाप्पा पावला. मेट्रोच्या तिकीट दरामध्ये 33% घट. सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात. 40 रुपयांऐवजी आता तिकीट दर 30 रुपये असेल. नंदुरबारच्या नळवा रोडवरील रेल्वे बोगद्यामधील दोष शोधून पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना करा. तसंच सफाई करून 2 दिवसात बोगदा प्रवासासाठी सुरू करा. खासदार गोपाल पाडवी यांच्या सूचना. हिंगोलीच्या गोरेगावमध्ये अनेक शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन. एबीपी माझाच्या बातमीनंतर परभणी जिल्हा रुग्णालयातील वीज सुरू. 4 दिवसांपासून रुग्णालयाचा कॅम्पस अंधारात होता. पालघरमध्ये भिवंडीवाडा मनोर या राज्य महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास स्थानिकांकडून आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण होण्यापूर्वीच तुमसरमध्ये रस्त्याच्या कडा कोसळल्या. ओव्हरलोड भरधाव वाहनं धावत असल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता. दोषींवर कारवाई करण्याची शरद पवार पक्षाची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून तांदूळ चोरताना मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पकडलं. रात्री 11च्या दरम्यान हा प्रकार समोर आला असून चोरीसाठी वापरलेले बोलेरो पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात. स्मशानभूमी निवारा शेड नसल्यानं ऐन पावसामध्ये उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ. नाशिकच्या पेठ तालुक्यातील डेरापाडा गावातील प्रकार. छत्री आणि ताडपत्रीचा आसरा घेऊन मृतदेहावर अंत्यविधी. नाशिकमधील मालेगावात चड्डी बनियन गँग सक्रिय. 6 दुकानं फोडून लाखोंचा ऐवज लंपास. चोरीचा सीसीटीव्ही समोर. ही गँग परराज्यातील असल्याचा पोलिसांना संशय. मालेगाव शहरात पोलिसांची नाकाबंदी. मनमाडमधील काकड कुटुंबातील 1 वर्षाच्या मुलानं विक्सची संपूर्ण डबी गिळली. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानं गिळलेली डबी बाहेर काढण्यात यश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत असल्याची सूत्रांची माहिती. अमित शहा रविवारी रात्री मुंबईमध्ये येणार. सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार. भाजपात जम्मू काश्मीर निवडणुकांचं रणशिंग फुंकणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करणार. पंतप्रधानांच्या खुर्चीसह पंतप्रधान कार्यालयासाठी चंद्रपुरातील सागवान वापरणार. 3000 घनफूट सागवान चंद्रपुरातून रवाना होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.